tranquiliza me. मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी एडिटमध्ये. व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे. असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच करायला लागेल. आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया. तर ओके, तर भावांनो, जो काही तुम्ही आता प्रिव्ह्यू बघितला असेल तो अगदी सोपा आहे एडिट करणं. आणि जेवढं पण आपलं मटेरियल आहे ते तुम्हाला तर माहिती आहे, आपलं डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना काही पण प्रॉब्लेम होईल तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. आणि भावांनो, जे काय आपलं बिटमार्क आणि सेक इफेक्ट आहे ते अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचा आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे, तेव्हा तुम्हाला समजून येईल. वरती बघू शकता की बिटमार्क आहे, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर भावांनो, काही तुमच्या भावांना पहिलेच तुम्हाला काही हे मटेरियल लावून दिलेलं आहे. तर सिम्पल तुम्हाला तर माहिती काही इथं आपल्याला फोटो चेंज करायचे आहेत, म्हणजे बदलून टाकायचे आहे. सिम्पली ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती जाऊन इथं बघू शकते खालती इमेज दिसतो, सिम्पली इमेजवरती क्लिक करायचं आहे. कलर्स अँड फील्डच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्ही तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा. आणि इथं बघू शकते प्लसचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा. आणि बघू शकते की अशा प्रकारे जो काही तुमचा फोटो आहे तो अशा प्रकारे लागून जाईल. आणि जो काय बॅकग्राऊंडवरला फोटो आहे त्याला पण अशा प्रकारे क्लिक करायचं. कलर्स अँड फील्डमध्ये जाऊन अशा प्रकारे तुम्ही बदलून घ्यायचं आहे. बदलून घेतल्यानंतर अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं. दोन्ही पण अशा प्रकारे आपले फोटो लावून घ्यायचे आहे. लावून घेतल्यानंतर इथं बीटवर यायचं. पहिल्या बीटवर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मीडियावरती जाऊन इथून आपल्याला तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो लावून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर भाऊंनो याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आणि मोठं करून घ्यायचं आहे. आणि जेवढं पण अशा प्रकारे बीट आहेत त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तर जेवढा पण बीट आहेत त्याला कट करून घ्यायचं आणि या फोटोला धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं लेअरच्या अशा प्रकारे. तर चला फटाकसे कट करून घेऊ आणि याला अशा प्रकारे खालती ओढून घेऊ. अशा प्रकारे भाऊंनो, मी जसं कट करतो तसं कट करून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे फोटोला या खालती ओढून घ्यायचं आहे. याला पण अशा प्रकारे खालती ओढून जायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर जो काही हा पहिला इफेक्ट दिसतो सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टवरती जायचं, ट्यून डॉटवरती जाऊन याला कॉपी करून घ्यायचं आहे. वरती बघू शकता की कॉपी ऑल इफेक्ट नाव दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून याला कॉपी करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर कॉपी झाल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर बीट मार्क ओपन करायचा आहे. जो काही आपण इफेक्ट कॉपी केला तो सिम्पली सिंगल बीटच्या पेस्ट करून घ्यायचं. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, ट्यून डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. हे बघू शकता की डबल बीट ट्रिपल बीट सोडून द्यायचं आणि सिंगल बीट जो दिसतो त्या बीटला त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे डबल बीट सोडून द्यायचे आणि ट्रिपल बीट सोडून द्यायचे आणि सिंगल बीटला हा अशा प्रकारे पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. एवढं झाल्यानंतर समोर यायचं. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपलं सेक इफेक्ट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर जो काय हा दुसरा इफेक्ट आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. याला पण आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून, तीन डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून, कॉपी ऑल इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बीटमार्कमध्ये जायचं आहे. बीटमार्कमध्ये गेल्यानंतर जो काही आपण दुसरा इफेक्ट कॉपी केला बघू शकतो की 2 बीटा दिसतात. 2 बीटाच्या फोटोला दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्टवरती जायचं, तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. बघू शकता की जो काही दुसरे 2 बीटा दिसतात इथं त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. इफेक्टवरती जाऊन तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपलं सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर जो काय तिसरा इफेक्ट आहे याला पण अशा प्रकारे तुम्ही इफेक्टवरती जाऊन तीन डॉटवरती जाऊन कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. तिसरा पण इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आणि बीटमार्कमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर भाऊंनो जो काही तिसरा इफेक्ट कॉपी केला 3 बीट जिथं दिसतात तिसरा इफेक्ट तिथं पेस्ट करून घ्यायचा. सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता की जिथं 3 बीट दिसतात त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे
तर भाऊंनो जेवढं पण आपले 2-3 बिटाईवाला आहे फोटो त्याला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. जेवढं पण आपले इफेक्ट वगैरे आहेत ते सर्व लागलेले आहेत. आता प्लसचं ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं, जो काही आपला लोगो वगैरे असेल ते लावून घ्यायचं आहे. जे काय बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आपलं. अशा प्रकारे बॉर्डर लावून घ्यायचं आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं. HD वगैरे जेवढं पण हवं असेल तेवढं सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. तर भाऊंना आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.